जंगलातील गुहेत आदिमानवानं काढलेल्या चित्रांपासून आज जेनझीच्या मोबाईलवर पाठवल्या जाणाऱ्या स्टिकर्सपर्यंत माणूस दुसऱ्या माणसाशी सतत बोलत आलाय। बुर्जपत्रापासून पुस्तकांपर्यंत आणि शिलालेखापासून सोशल मीडियावरच्या पोस्टपर्यंत तो व्यक्त होत राहिलाय। भाषा आणि भाषेतून घडलेली संस्कृती ही अशी सर्व दूर पसरली आहे, विस्तारत राहिली आहे। मराठी भाषा आणि तिचं साहित्य हा या अनादि अनंत प्रवासातील आपला हक्काचा कोपरा। भव्य हिमालय तुमचा आमचा, केवळ माझा सह्यकडा असं म्हणणाऱ्या वसंत बापटांच्या काव्यपंक्तींप्रमाणेच मराठी साहित्य आणि प्रकाशन विश्वानं राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर स्वतःचं स्थान निर्माण केलंय। आज एकीकडे कुणी वाचत नाही अशी बोंब सुरू असताना मराठीत सतत नवनवी पुस्तकं प्रसिद्ध होत आहेत, तेवढीच ती विकलीही जात आहेत। दिवाळी अंकांची शतकी परंपरा मिरवणाऱ्या मराठीचं यंदाच्या दिवाळीमध्ये देखील शेकडो दिवाळी अंक प्रसिद्ध झालेत। हे सगळं सकारात्मक आहे। या सगळ्या साहित्य विश्वाचा आढावा घेण्यासाठीच पुढारी न्यूजचा हा साप्ताहिक कार्यक्रम पुढारी न्यूज बुक क्लब। एकोणीसशे 9 मध्ये मराठी भाषेतील पहिला दिवाळी अंक मनोरंजन या नावानं प्रकाशित झाला होता। काशीनाथ रघुनाथ मित्र यांनी संपादित केलेल्या या अंकापासून सुरू झालेली ही परंपरा आता शतकाहूनही जुनी झाली आहे। एवढी वर्ष साहित्य निर्मितीची ही परंपरा अखंडपणे सुरू असणं हे फक्त मराठी भाषेतच घडलंय। त्यामुळेच मराठी माणसांची दिवाळी ही फक्त गोडाधोडाची आणि रोषणाईची नसते, तर ती नव्या विचारांच्या मंथनाचीही असते। यंदाच्या दिवाळीत देखील शेकडो दिवाळी अंक प्रकाशित झालेत। काय आहेत या दिवाळी अंकांचा विषय, कसा आहे त्यांना प्रतिसाद, हे समजून घेऊ आमचे पुण्यातील प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल यांच्याकडून। तुम्हा सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा। दिवाळीचा सगळा हा काळ सुरू आहे आणि आपण सगळेजण घरात बसून फराळांचा आनंद घेतोच आहोत, आस्वाद घेतो आहोत। पण या सगळ्या सुट्ट्यांमध्ये आपण सगळेजण दिवाळी अंकांवरती जास्त प्रेम करतो। या सुट्टीच्या काळात दिवाळी अंकांमध्ये काय छापून आलंय हे आपण प्रत्येकजण वाचत असतो। वर्षभरात काय घडलं, येणाऱ्या वर्षभरात काय घडणार आहे, हे सगळं आपल्याला दिवाळी अंकांमधून वाचायला मिळत असतं। आणि याच दिवाळी अंकांमध्ये कोणत्या कोणत्या दिवाळी अंकांमध्ये यंदा काय काय लिहिलं गेलंय, कुठल्या कुठल्या पद्धतीचे लेख आहेत, काय काय आपल्याला यंदा दिवाळी अंकांमधून वाचायला मिळणार आहे, हेच जाणून घेण्याचा आपला या व्हिडिओच्या माध्यमातून प्रयत्न असणार आहे। आणि यासाठी आम्ही जिथे वेगवेगळे दिवाळी अंक, असंख्य दिवाळी अंक आपण ज्याला म्हणू, तुम्ही जर माझ्या आजूबाजूला ही सगळी दृश्य पाहत असाल तर तुम्हाला जिकडे तिकडे चोही बाजूंनी दिवाळी अंकच बघायला मिळतील। अशा पद्धतीनं सगळी ही दिवाळी अंकांची मेजवानी आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते आणि वेगवेगळ्या प्रकाशकांचे, वेगवेगळ्या लेखकांचे वेगवेगळे हे सगळे दिवाळी अंक या निमित्तानं या दिवाळीच्या काळात वाचले जातात। मोठा प्रतिसाद या सगळ्या दिवाळी अंकांना दरवर्षी मिळत असतो आणि दिवसागणिक त्यामध्ये वाढ आपल्याला होताना बघायला मिळते आहे। वेगवेगळे जे दिवाळी अंक आहेत ते खास करून या आपल्याला बाजारपेठेमध्ये बघायला मिळतात, जिथे दिवाळी अंक आणि त्या दिवाळी अंकांना खरेदी करण्यासाठी जी सगळी वाचकांची लगबग आहे ती देखील या ठिकाणी बघायला मिळते। येत्या वर्षात काय नेमकं घडू शकतं अशा पद्धतीचा एक आपल्याला पुढच्या येत्या सगळ्या वर्षभराचा जो अंदाज आहे तो या दिवाळी अंकातून बघायला मिळत असतो। आणि सगळे जे वाचक आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत, आपण त्यांच्याशी देखील बोलूयात। काही लेख फार चांगले येतात, म्हणजे आम्हालाही माहिती नव्हतं, जे नवीन जनरेशन आम्हाला असे चांगले लेख पण येतात, सुंदर एकदम, एकाहून एक, म्हणजे वाचल्यावर वाटतं अरे आपण यावर्षी काही शिकलोच नाही। तुम्ही न चुकता दर दिवाळीला खरेदी करता दिवाळी अंकांची? आता तुम्ही 7, 8, 10 घेतले? माझं 2,500, 3,000, 4,000 एवढं बजेट आहे। ही सवय, वाचायची सवय। एकीकडे फराळ तर सगळेजण या सगळ्या दिवाळीच्या गोडधोड बनवतात, खातात, आस्वाद घेतात, पण अशी दिवाळी अंकांची सुद्धा मेजवानी आणि अगदी सगळेजण शोधतायत हवा तो अंक आपल्याला कुठे मिळेल, आपल्याला काय नेमकं कुठल्या पद्धतीचा, कुठल्या विषयावर भाष्य करणारा दिवाळी अंक हवा आहे। तुम्ही असं एकदम सिलेक्टिव्ह शोधून, नमस्कार,
नमस्कार बोला. एकदम असं शोधून शोधून काय 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 हवंय कसं म्हणजे एखाद्याला जसा लाडू आवडतो तसा तुम्ही असं एकदम बघताय हेच हवंय तेच हवंय. हां, म्हणजे अमुक एक विषयांबद्दल जसे चांगल्या कथा वगैरे असतील किंवा इव्हन ज्योतिषावरचं सुद्धा मी घेतो एखादं दुसरं आणि इतरही विषयावरचे असे सगळे घेतो आणि वाचायची आवड आहे सगळी. कधीपासून आणि तुम्ही दिवाळी अंक खरेदी करता वाचता? बरेच वर्ष झाले म्हणजे आता तसं आठवतही नाही पण मे बी 15-20 वर्ष तर नक्कीच जास्तच असतील. हां, तर दिवाळी अंक इथे येऊन मी हमखास घेतच असतो. जसं मी तुम्हाला मगाशी सांगत होतो की राजकारणावर काही अंक आहेत तसेच या ठिकाणी आपल्याला दुर्ग नावाचा एक अंक दिसतोय ज्याच्यावरती गडकिल्ले आणि दुर्गांबद्दलची माहिती जी आहे ती आपल्याला वर पाहता दिसते आहे आणि त्यासोबत काही महत्त्वाचे दिवाळी अंक ज्यातून मनोरंजन देखील होतं अशा पद्धतीचे दिवाळी अंक देखील आपल्याला या ठिकाणी बाजारामध्ये विक्रीसाठी उपलब्ध असल्याचं बघायला मिळतंय. सिनेनाट्य नावाचा जो दिवाळी अंक आहे अशा पद्धतीचे अंक देखील मोठ्या प्रमाणात लोक विकत घेतात आणि मनोरंजन जे आहे ते या सगळ्या दरम्यानच्या काळामध्ये होत असतं. विशेषत्वानं जास्त चर्चा होते ती जत्रा म्हणा किंवा वर्ल्ड सामना म्हणा अशा पद्धतीचे जे अंक आहेत ज्यातून वेगवेगळ्या गोष्टी वाचक वाचत असतात आणि आनंद घेत असतात. यंदा काय घडलं तर यंदा शताब्दी होती संघाची आणि त्यानिमित्तानं देखील काही अंक जे आहेत ते आपल्याला बाजारामध्ये विक्रीसाठी उपलब्ध असल्याचं दिसतं आणि वेगवेगळी पुस्तकं म्हणा वेगवेगळे दिवाळी अंक म्हणा हे आपल्याला बाजारपेठांमध्ये दिसतात. अगदी आपण पलीकडच्या बाजूला बघूयात तिकडे देखील काही विशेष दिवाळी अंक आहेत ज्यामध्ये कशा पद्धतीनं येत्या काळात वर्षभरात गोष्टी घडणार आहेत त्याबद्दलचं सगळं चित्रण जे आहे लेखन जे आहे ते करण्यात आलेलं आहे आणि या कोपऱ्यात जर आपण बघितलं तर क्राईम स्पॉट किंवा फुल टाइमपास अशा पद्धतीचे काही दिवाळी अंक आहेत ज्यात काही लोकांची आवड असते की क्राईमबद्दल वाचलं पाहिजे तर क्राईमबद्दल देखील या सगळ्या दिवाळी अंकामध्ये आपल्याला वेगवेगळ्या शीर्षकांखाली काय लिहिलं गेलंय किंवा कशा पद्धतीनं गोष्टी क्राईममध्ये घडतात त्याचा सगळा एक लेखाजोखा आपल्याला या दिवाळी अंकामध्ये बघायला मिळत असतो. सगळं लेखन जे आहे स्वामी समर्थांबद्दलचं ते आपल्याला या ठिकाणी दिसतंय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या एकूणच आयुष्यावरती शिवतेज नावाचा हा दिवाळी अंक या ठिकाणी लक्ष वेधून घेतोय ज्यामध्ये अर्थात छत्रपती शिवाजी महाराजांचा सगळा इतिहास जो आहे तो खरं म्हणजे आपल्या घरात वेगवेगळ्या वयोगटातली लोक असतात ज्यांना लहान मुलांना तर खरं म्हणजे नव्यानं ही सगळी पुस्तकं हे सगळे दिवाळी अंक वाचायला दिलेच पाहिजेत ज्यात एकूण सगळं शौर्य जे आहे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलचं ते वाचायला मिळू शकतं. मी जवळजवळ आता 5-6 वर्ष झाले दिवाळी अंक घेतो. रिटायर झाल्यापासून वाचायला सुरुवात वाचायला सुरुवात केली. तसं म्हणजे मी आधी वाचत होतो वाचनाचे म्हणून काही संग्रही अंक पाहिजेत मग इथून मी काही संग्रह अंक घेऊन जातो की जे आपल्याच पाहिजेत आपल्याकडे आणि वर्षानुवर्ष असावे. असे म्हणजे केव्हा कधी आलं तर ते लेख वाचण्यासारखे असतात. तुम्ही कितीही वाचतो म्हणालात तरी तुमची दिवाळी संपून जाईल पण हे अंक तुम्ही वाचून संपवतो असं जर ठरवलं तर ते शक्य होणार नाही. इतकं लिखाण दिवाळी अंकांच्या निमित्तानं या सगळ्या लेखकांनी वेगवेगळ्या प्रकाशकांनी यासाठी कष्ट घेतलेले असतात. लेखक या सगळ्या साठी झटत असतात लिहित असतात आणि अनेक महिने ही मेहनत झाल्यानंतर दिवाळीच्या काळात आपल्याला अशा पद्धतीचे जे दिवाळी अंक आहेत ते आपल्या हातात पडत असतात. या सगळ्या दिवाळीच्या काळात तुम्ही देखील भरपूर दिवाळी अंक वाचा. मनसोक्तपणे ह्या सगळ्या सुट्ट्या एन्जॉय करत असताना जिथे जिथे तुम्हाला शक्य होईल तिथे दिवाळी अंकांमधले वेगवेगळे लेख वाचा आणि आजूबाजूच्या लोकांनाही वाचायला सांगा. इथेच थांबूयात. व्हिडिओ जर्नलिस्ट संपत मोरे समित ज्ञानेश्वर चौकमल पुढारी न्यूज पुणे. आजच्या या कार्यक्रमात आपण एका नव्या कोऱ्या पुस्तकाच्या तरुण लेखकाशी गप्पा मारणार आहोत. आजचं पुस्तक आहे फ्रेंच मेनियाक. मुळातून पत्रकार असणाऱ्या पंकज भोसले या तरुण लेखकाचं हे नवं कोरं पुस्तक सध्या चांगलंच गाजतंय. रोहन प्रकाशनानं प्रकाशित केलेलं हे पुस्तक आजचं वर्तमान, त्यातील मिडिओकर प्रवाह आणि मुंबईच्या वेशीवरील ठाणे बदलापूर सारख्या भागाकडे वाचकाला ओढून नेतं. बातमीच्या पलीकडे असणारं वास्तव दाखवणारे हे पुस्तक वाचकाला नवी इन्साईट देतं. या पुस्तकाच्या लेखनामागे नक्की काय होतं ते समजून घेण्यासाठी थेट लेखक पंकज भोसले यांच्याशी गप्पा मारू. तुमचं हे जे नवीन पुस्तक आले फ्रेंच मेनियाक याच्या शीर्षकाकडेच मी थेट येते कारण फ्रेंच मेनियाक
आजकाल आजची जी जेनझी आहे त्यांना फ्रेंच भाषा किंवा इतर फॉरेन लँग्वेजेस माहिती असतात, पण तुमच्या 90sच्या काळातला जो हा भाग आहे या पुस्तकातला, त्याच्यासाठी तुम्ही फ्रेंच मेनियाक हे नाव का निवडलं आणि पुस्तकात त्याचा काही संदर्भ, असा काही वेगळा संदर्भ आहे का? दोन गोष्टी आहेत त्याच्यामध्ये की फ्रेंच मेनिया हा खरं तर दोन ह्याच्यातले व्यक्तिरेखा आहेत. एक आहे डोंबिवलीतली आणि एक आहे बदलापूरमधली. तर बदलापूरमधली जी मुलगी आहे तिला फ्रेंच जो सिनेमा आहे अमेली, त्या अमेलीतल्या ट्यून्स तिला आवडत आहेत खूप. आता ह्या तिला कळाल्या कधी 2004-2003चा सिनेमा आहे. 2004-05च्या दरम्यान जी जेव्हा बदलापूरवरून ती पत्रकारितेचं शिक्षण घेण्यासाठी मुंबईत गेली, मुंबईमधले फिल्म फेस्टिवल बघितले, त्याच्यात तिने तो सिनेमा बघितला. त्या सिनेमा बघितल्यानंतर ती त्या ट्यून्सची ती वेडी झाली. आता हा त्याच्यातला दुसरा जे व्यक्तिरेखा आहे, हिंदुस्थानी मॅन्युअल फेरारा असं त्याचं नाव आहे. तो म्हणजे त्याला तो आहे चिन्मय, त्याचं नाव आहे खरं तर, पण तो आहे तो फ्रेंच पोर्न स्टार मॅन्युअल फेराराच्या प्रेमात आहे. आणि हे झालं असतं की 2000 नंतर खूप सारं पोर्न आपल्या अंगावर आलं. आपल्या सगळ्या लोकांच्या म्हणजे पूर्वी जो छुपेपणा होता तो पूर्ण गेला. म्हणजे आमची अख्खी पिढी जी आहे, जी कुठेतरी घरातल्या आपल्या जेव्हा PC आला, त्या PC मध्ये कुठेतरी गणपतीची आरती किंवा तत्सम कुठेतरी ते पोर्न लपवण्याचा त्यांचा एक छान हे होता मार्ग. तर त्याच्यामध्ये हा जो मुलगा आहे तो फ्रेंच जो आहे ऍक्टर मॅन्युअल फेरारा, त्याचा तो खूप भक्त आहे. आणि त्याचे ते सिनेमे, तो कलाकृती असा त्याचा उल्लेख केला, तो त्याच्या कलाकृती पाहतो. आणि त्या कलाकृती पाहतो त्याच्यानंतर हे सगळं अंगावर जेव्हा येतं, त्यानंतर त्यांच्यात काय फार थोर बदल होत नाही, पण त्यांचं आयुष्य एकटेपणाकडे आणि अधिक एकटेपणाकडे ते जातं. तर ते कसं जातं आणि त्याच्याबरोबर आजूबाजूला काय घडतंय. मला एक हे होतं की 2000च्या दरम्यान ज्या पहिल्या शोभायात्रेचा हे झाला डोंबिवलीतून आणि तो राज्यभर पसरला. तो कल्चरल एक हे आहे. ठाण्यामधल्या टेंभी नाक्याचा उत्सव जो असतो तो त्याच काळामध्ये त्याचा इव्हेंट झाला, फेमस ते इव्हेंट. आणि ह्या दोन्ही इव्हेंटमध्ये कुठेतरी तो जूड कॅरापिट नावाचं एक कॅरेक्टर होतं, जे इतिहासाने त्याला पूर्णपणे विसरून टाकलं, त्याला लांब टाकलं. पण हे मला फिक्शनमध्ये आणायला आणि फिक्शनमधून आणणं खूप सोपं होतं. त्यामुळे म्हणजे आता आमच्यासारखे जे वाचक आहेत त्यांच्यासाठी हे खूप नवीन आहे. आम्हाला माहिती नाही आहेत या गोष्टी, काही वाचकांना माहिती असतील किंवा काहींना माहिती नसतील, पण ह्या कलाकारांबद्दल हे जे पात्र आहेत ना, यातली जी दोन, ती खूपच म्हणजे अगदी वेगळी आहेत पण रिलेटेबल पण आहेत. सो जूड कॅरापिट आणि हिंदुस्थानी मॅन्युअल फेरारा, ज्याला तुम्ही या पात्राला नाव दिलंय, त्यांच्याबद्दल थोडंसं सांगा. तो अनेक पात्रांचा, मी पाहिलेल्या अनेक पत्रकारांचा त्याचा समुच्चय आलेला आहे. अनेक पत्रकार मी बघितलेत, कारण मी कॉपी हा माझ्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा एक भाग होता. जेव्हा मी डेस्कवरती 2005 साली मी सकाळमध्ये ते काम करत होतो, तर कॉप्यांमधला खूप मिडिओक्रिटी जे आहे, ज्या पद्धतीने कॉप्या लिहिल्या जातात, अनेक पत्रकार जे होते त्यांचा तो एकत्रित आलेला हा आहे तो जो हिंदुस्थानी मॅन्युअल फेरारा, की तुम्ही वाचत नाही, तुमचं वाचन कमी आहे. म्हणजे तुम्ही कुठेही वाचू शकता. तुम्ही प्रवासात वाचू शकता, तुम्ही वाट बघताय, गाडीला उशीर होतोय, त्या काळात तुम्ही वाचू शकता. तर हा जो आहे मॅन्युअल फेरारा, तो त्या सगळ्या एकत्रित पत्रकारांचा भाग आहे. पण जूड कॅरापिट हा खराखुरा डोंबिवलीत वाढलेला, डोंबिवलीत, आणि त्यांनी जे केलं ते मी आणण्याचा प्रयत्न केला. कदाचित तो ह्याच्यापेक्षा 10 पावलं पुढे होता. पण मला हे वाचताना पण तुम्हाला त्याच्या ज्या काही कांड त्यांनी जे काही केले डोंबिवलीमध्ये, की तो मारामारीमध्ये तो एक्सपर्ट होता. सकाळी अतिशय खूपच सारं तेल वगैरे लावून पाठीमागे कंगवा वगैरे करून तो शाळेमध्ये जायचा, सगळे आणि तो घरी येताना पूर्णपणे म्हणजे खूप म्हणजे त्याचं पूर्ण मारामाऱ्या 2-3 मारामाऱ्या करूनच तो घरी पोचायचा. फिक्शनमध्ये हे आणताना मला खूपच मजा आली. तुम्ही ज्या पद्धतीने ते पुस्तकात मांडलंय ना, ते खूपच छान आहे. आणि तुम्ही स्वतः एक पत्रकार आहात, तुमचे विचार पत्रकारितेतले आहेत, तुम्हाला तो एक रस्ता माहिती आहे, तर तुम्ही तो या कादंबरीत कसा मांडलाय? नाही, लिखाण मला जे करायचं होतं ते, आता आपण कुठेही कोणी जो लेखक लिहितो तो कल्पना लढवतो, पण त्याला जर का मला समोर जे दिसतंय ते इतकं काही कथा आहे त्यात, की मला
फार कल्पनेचा वापर करायचा नाही. गरज नाही पण लागली. मला ते मांडायचंय हम्म. ते अशा पद्धतीने मांडायचंय की मला ते फिक्शनल वाटायला हवं. मॅन्युअल फेरारा आहे तो इथपर्यंत कसा पोहोचला? म्हणजे फ्रेंच कल्चरचा आपल्या हिंदुस्थानी लोकांवर एवढा प्रभाव होता त्यावेळेला? नाही, सिनेमा आपल्यापर्यंत पोहोचला पोहोचला होता. होता. फेस्टिवलचा सिनेमा फेस्टिवलचा होता. 2003-4 पासून चांगला पोहोचलेला होता. 2005ला मुंबईच नाही, पूर्ण अख्ख्या भारतभर म्हणजे गुजरातच्या मार्गाने तो DVD बूम आली आपल्याकडे. ओके. DVD बूम जी होती ती इतक्या वेगात आली की 30 हो. रुपये 40 रुपयात तुम्हाला सिनेमा जगातला कुठलाही बरोबर. मिळायचा. आणि नंतर मग त्याच्यात सुपर बिट कलेक्शन आलं, जे 10 सिनेमे एकाच DVD मध्ये, मग 75 सिनेमे एकाच DVD मध्ये असे ते उपलब्ध व्हायला लागले. तर लोक खूप बघत होती DVD. नंतर मग त्याच्यात टोरंट आलं. 2011 साली टोरंट नी अर्ध व्यापलं जग. म्हणजे 2011, 12, 13 नंतर हब कल्चर आलं. हब कल्चर आल्यानंतर तुम्ही म्हणजे प्रत्येक जण म्हणजे खंडितच झाला. म्हणजे त्याला एक कोणीतरी वेगळ्याच कुठल्या तरी त्याला आवडीचं कुठलं तरी नायजेरियन म्युझिक कोणाला आवडतंय, कोणाला काहीतरी अमेरिकेतला कुठला तरी भलताच कलाकार काहीतरी आवडतोय, तो त्याची गाणी ऐकतोय. म्हणजे प्रत्येक जण वेगवेगळ्या. तसं हे फ्रेंच जो मॅन्युअल फेरारा जो आहे, म्हणजे एव्हियन अवॉर्ड हा ऑस्कर अवॉर्ड सारखी तरुण पोरं बघायला लागली. आणि हा एव्हियन अवॉर्ड म्हणजे तिकडचा पूर्ण जगताचा तो ऑस्कर अवॉर्ड आहे. तर तो 9 वेळा त्या मॅन्युअल फेराराने मिळवलेला आहे. 9 वर्ष सलग. म्हणजे तो त्या भागातला आर्नॉल्डपेक्षा पण त्यांनी विक्रम केलेला होता. तर हे मला माझ्या ज्या समांतर जी पिढी होती 2008-2009, म्हणजे आम्ही अगदीच तरुण होतो त्या वेळात, सही. तर त्यावेळेस प्रत्येकाच्या फोल्डरमध्ये काहीतरी असायचं. PC मध्ये ते असायचं, ते बघण्याचं. आणि एक असा वर्ग होता, एक असा तरुणांचा वर्ग होता ज्यांना आयुष्यात मॅन्युअल फेरारा बनायचंय. जेव्हा मी वाचायला घेतलं तेव्हा मी लिटरली इमॅजिन करत होते की हा माणूस आता इथे आहे, हा आता हे करत असेल, किंवा पुढे तो हे करणार आहे, किंवा याच्याकडून चूक होणार आहे, किंवा तो थांबणार नाही की पुढे जाणार आहे. खूप उत्सुकता लागते. ते तुम्ही कसं मांडलं लिखाणात? त्याच्यामध्ये एक हे होतं की ठाण्यातली लोकल पत्रकारिता त्याच्यामध्ये येते. हा जो आहे कुठेही म्हणजे डोंबिवलीत राहत असेल माणूस, सेंट्रलच्या आणि किंवा तो बदलापूरात राहत असेल, तर त्याला पहिलं बेसिक पत्रकारिता त्याला एक तर डोंबिवलीत करायची आहे, त्याला बदलापूरमध्ये करायची आहे, किंवा सगळ्यांचं इस्तंबूल हे ठाणे. ठाण्यामध्ये लोकल पत्रकारिता तुम्ही केलीत आणि तर तुमचं काय व्हायचं ते तिथे ठरतं. ठाणे आधीपासूनच प्रस्थ राहिलेलं कारण आहे. ठाण्यात भरपूर पेपर, भरपूर न्यूज चॅनल तेव्हा तयार झाली होती. आणि मग ते तिकडे तुम्ही तुमचं काही करून दाखवलं, तिकडे तुम्ही काय तुमच्यात स्पार्क असेल तर तुम्ही मुंबईतल्या म्हणजे मुख्य धारेतल्या पेपरमध्ये तुम्ही काम करायला जाऊ शकता. आणि तेव्हा न्यूज चॅनल तर नव्हतीच जास्त, 2005 Hardly वगैरेला. काही. तर त्यामुळे सुरू नुकताच झालेलं होतं. तर त्यामुळे मला असं हे होतं की ठाण्यामधली ही काय करतील, ही पोरं येणार डोंबिवलीतून ठाण्यामध्येच, अवली कोळी येईल तर ठाण्यामध्ये काहीतरी बघेल, नाही तर मग ती मुंबईला जाईल कशी. तर ही एक लोकल पत्रकारिता त्यातला एक भाग आहे की हा मॅन्युअल फेरारा पहिले ठाण्यात येईल. ठाण्यामधले लोकल पत्रकारिता मी 1 वर्ष पूर्ण छानपैकी बघितलेली आहे. आणि त्यांच्या बातमीदारी, त्यांचं काम करण्याची पद्धत किंवा बातमीदारी व्यतिरिक्त एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटी त्यांच्या ज्या काही होत्या त्या मी प्रत्यक्ष पाहिल्या, प्रत्यक्ष अनुभवल्या तिथे. तर त्यामुळे मला ते त्या लोकांना माझ्या या फिक्शनमध्ये कसं करता येईल ते मी पाहिलं. आणि म्हणून ही कॅरेक्टर्स जे आहेत ते त्यांची पत्रकारिता हा बेसिक त्याच्यातला भाग आहे. त्याच्यातल्या पत्रकारितेत काही ते थोर करत नाही, ते सगळ्या चुकाच करतात किंवा ते वाईटच करतात, किंवा त्यांना जी आजूबाजूला भेटतात लोक ती अजूनच त्यांच्यासाठी टाकणारी असतात. आणि मग ती मुंबईला जेव्हा जातात, एक त्यांना संधी मिळते कशी तरी जायची, तर तिकडे पण ते त्यांच्या वकुबानुसार वाईटच करतात, मातीच करतात. पण ह्याच्यामध्ये ना मिडिओकर हा शब्द खूप महत्वाचा आहे. म्हणजे मिडिओकर आपण म्हटलं तर गर्दीत असूनही एकटा असणारा, किंवा अशी जी भावना आहे किंवा प्रवाहात आहेही आणि नाहीही. तर हे तुम्ही कसं मांडण्याचा प्रयत्न केला, किंवा ह्याबद्दलची तुमची काय कल्पना आहे? कल्पनाचं असं नाही, मला एक सांगायचं होतं की ही जी पोरं आहेत ही थोर पत्रकार नाहीये. बरोबर. पण त्यांच्या बरोबर जे घडतंय किंवा त्यांच्या बाबतीत जे घडतंय ते त्यांच्या ॲडिक्शनला घेऊन पुढे जात आहेत, पुढे काहीतरी धडपड करतायत ती.
मला काहीतरी करायचं आहे पुढे काहीतरी, किंवा त्यांच्यासमोर खूप थोर आदर्श नाही आहे, खूप थोर, कारण त्यांना खरंच माहीत नाही आहे काही माहितीच नाहीये काही. की आदर्श व्यक्ती कोण कोण आहे, आहे, आदर्श correct. पत्रकारिता काय आहे, चांगली बातमी कशी लिहावी आणि त्याच्यासाठी वाचन करावं, त्याच्यासाठी खूप साऱ्या गोष्टी, लेखनातलं आपलं स्वतःच्या लेखनावरती मेहनत घ्यावी. तर ह्या गोष्टी काही त्यांना माहिती नाही आहेत. पण ते त्यातून गमती काय करतात, किंवा त्यांचं ॲडिक्शन आहे, किंवा त्यांच्या ज्या काही भोवताली ज्या काही घडतायत गोष्टी, आणि त्याच्यामध्ये बदलापूरचा जो भाग येतो, त्या बदलापूरच्या भागामधले ती अवली कोळी काय काय तिकडच्या जवळपासच्या तिकडे लोकांना ती काही सुधारणा कार्यक्रम आखते, हा, आणि त्या सुधारणा कार्यक्रमामध्ये तो भूगोल आहे, आणि तो मी बघितलेला आहे. बरोबर, वास्तव होतं ते. तो बघितलेला आहे, तर काही लोकांना ते खूपच हसायला येतं. तुमचं लिखाण बऱ्यापैकी बोल्ड आहे, म्हणजे सहजासहजी अशी लोक पटकन लिहायला जात नाहीत किंवा एका त्या एजवर येऊन थांबतात, थोड्या बोल्डनेसच्या. तर तुम्हाला असं कधी सेल्फ डाऊट आला का की मी हे नाही, लिहिताना नाही, काही नाही, प्रॉब्लेम नाही, होईल किंवा नाही. कोणी आक्षेप घेईल, तर आपण नाही, तो थोडं आक्षेपाचा जो काही मुद्दा होता तो मी पहिल्या पुस्तकाच्या बाबतीत खूप हे झाला होता, की विश्वामित्र मधल्या ज्या कथा आहे, सुरुवातीच्या 2 किंवा 3 वर्ष तशाच पडून होत्या, ओके. आणि मला सगळ्या मासिकांनी आणि दिवाळी अंकांच्या मासिकांनी सांगितलं की हे लिटरेचर नाही आहे, हे फिक्शन नाही आहे, असं कोणी लिहितं का, असं कोणी लिहू शकत, आणि मी म्हणून मुद्दामून हे करत होतो की हे फिक्शन आहे, हे जगणं आहे, आणि हे जर का तुम्हाला मोडून रुचत जर का नसेल, हा जायचं असेल तर मग ठीक आहे, माझ्यापुरता मी पूर्ण करेन. ह्याच्यात आणखी एक उल्लेख आहे की स्थळ काळाचं भान येण्यासाठी महापुरुषांच्या कथा उपयोगी नाहीत. हे जे वाक्य आहे ते खूप काही सांगतं, आणि लेखक म्हणून तुम्हाला काय वाटतं या वाक्याबद्दल, किंवा नाही. म्हणजे हे टोटल एक मोठा पर्स्पेक्टिव्ह आपण घेतला की आपल्याला पुढे जायचं, तर आपण कोणाचा तरी आदर्श ठेवावा समोर, तो महापुरुषांचाच असावा की दुसऱ्या कोणाचा असला तरी चालतं, किंवा पुढे त्याचा काही प्रॉब्लेमॅटिक सिनेरिओ तयार हा, होत म्हणजे नाही. माझ्या फिक्शनमध्ये मोस्टली भूगोल हा जास्ती प्रमाणावरती आहे. तर ह्याच्यामध्ये ज्या सांस्कृतिक बदल झाले या शहरांचे, म्हणजे मी ठाणं अक्षरशः उभं होताना बघितलं, म्हणजे खूप मोठं होताना बघितलं. माझ्या घरात म्हणजे माझी जी इमारत होती ते मी धोबिळाईत राहत होतो, आणि त्या तिकडे 4थ्या माळ्यावरनं मला जो पारसिकच्या बोगद्याच्या जवळपास जी ट्रेन जाते ती दिसायची. इतपत मी इतकं असं ठाणे मी बघितलं होतं. मोकळं होतं. हा, मोकळं होतं ठाणं माझ्या लहानपणी, आणि त्यानंतरच्या 10 वर्षात मी पूर्ण ठाणं बदललेलं बघितलं. तर तो एक भूगोलाचा बदल होता, आणि त्यानंतर माणसं बदलली, आणि कल्चर अवतीभोवतीचं जे काय आहे दिखाऊपणा वाढला, आणि मग ह्या सगळ्या गोष्टींमध्ये शहर बदल, सांस्कृतिक बदल कसे झाले, हा मला फिक्शनमध्ये आणायची खूप खास आहे. आणि म्हणजे ती आधीच्या 2 पुस्तकांमध्ये खूप विस्तारित प्रमाणात आली होती. फक्त त्याला ठाणेच हाच त्याचा एक भाग होता, म्हणजे संपूर्ण भाग ठाण्याचा येतो. हिट्स ऑफ 92 मध्ये जी पहिली कथा माझ्या गावात घडवली आहे थोडीशी, पण ठाण्यापासून ती सुरू होते, आणि नंतर ते सगळे ते सगळ्याचं मूळ ठाणे, आणि ठाण्यातले वेगवेगळे भाग आहेत, आणि पुढेही मला तोच प्रकार करायचा आहे. तुम्ही या पुस्तकामध्ये ना 90sचा काळ बदलता काळ. बदलतानाचा काळ जो तुम्ही दाखवलेला आहे, आत्ताचा जो काळ आहे तो तुमच्या पुढच्या पुस्तकांमध्ये दिसेल का, किंवा आत्ताही खूप बदल होत आहेत, आम्ही अनुभवतोय, आमची पिढी अनुभवते. अर्ली 90sचा काळ तर आम्ही आता तुमच्या पुस्तकांमधून अनुभवतोय, पण त्याच्यानंतर हे जे बदल होत आहेत त्यात तुम्हाला काय फरक किंवा काय साम्य? भूगोल हा माझ्या कथांचा पुढचाही असणार आहे. ठाण्यातल्या खूप साऱ्या कथा आहेत. इव्हन माझ्या म्हणजे पुढच्या पुस्तकांची नावंही मी हे केले. विश्वामित्र सिंड्रोम हे मी 12 वर्ष माझं शीर्षक गोंधळून ठेवलं होतं डोक्यामध्ये, की मी विश्वामित्र सिंड्रोम नावाची कादंबरी लिहिणार. तर ती कादंबरी सारखीच असली तरी मला कथा संग्रह म्हणूनच तो म्हणायचा होता. त्याचं कारण आहे, ते तुम्हाला पुस्तकात मिळू शकेल. त्याचं कारण काय होतं ते अनेकांना माहिती आहे. हिट्स ऑफ 92 जे आहे त्याच्यामध्ये हिट्स ऑफ 92 नावाची कॅसेट, अशा कॅसेट्स काढायच्या. विनस आणि HMV अशा पद्धतीचं दरवर्षीचे कलेक्शन कॅसेट काढायचं. तर कॅसेट युग आणि त्याच्यासोबत बदलता भूगोल ठाण्याचा हा त्याचा भाग होता. तिसरा जे आहे हे डोंबिवली, आणि हे पुन्हा आता ठाण्यामध्येच मी येणार आहे. आणि ठाणे, बदलापूर, आणि मी आता खारघरमध्ये राहतो, घर घेऊन. खारघरमध्ये मी घर घेतलं आहे, तिथे माझ्या पुस्तकांचं घर केलेलं आहे. तर त्या भागामध्ये, त्या भागावरती आणि एकूण नवीन मुंबईच्या शहरांवरती
काहीच कथा किंवा कादंबरी आलेली नाहीये. कारण एका सुखवस्तू जगामध्ये गेल्यानंतर लोकांना लिहावंसं वाटत नाही त्या जगावर. बरोबर. पण एकदा मी- ती एक मेंटॅलिटी हां. तयार होते की हे असंच आहे, पण तिथे गेल्यानंतरचे जे अनुभव असतात ते नक्कीच वेगळे तर असतात. त्याच्यामध्ये खूप फिक्शन आहे आणि ते मला दिसतंय. तर मी खारघर ब्लूज, ठाणे ब्लूज आणि बदलापूर ब्लूज असे तीन मी शीर्षकं पुढची ठेवलेली आहेत. हे पुस्तक आहे आणि त्यात जे 2 QR कोड्स आहेत ते मी तुला दाखवते. ह्या QR कोडवर जाऊन गाणं नक्की ऐका, कारण मी ऐकलेलं आहे अँड इट्स व्हेरी नाईस. सो सॉन्ग मेनियाक म्हणून पण त्यांनी मेन्शन केलेलं आहे. खूप छान. आज आपण पंकजजींशी बोललो. फ्रेंच मेनियाक त्यांचं हे जे पुस्तक आहे त्याबद्दल आपण जाणून घेतलं. खूप वेगळा असा अनुभव आहे हे पुस्तक वाचताना, कारण आपलं नॉर्मल लिखाण असेल, पेपरच्या बातम्या असतील किंवा इतर पुस्तकं असतील, त्याच्या व्यतिरिक्त आपण जिथे जगतोय त्या आजूबाजूला आपण काय काय पाहायला हवं, काय काय ऑब्झर्व करायला हवं, ते तुम्हाला हे वाचल्यानंतर नक्कीच कळेल. पंकजजी, तुम्ही इथे आलात आणि तुम्ही आमच्याशी मनमोकळेपणानं अगदी गप्पा मारल्यात, त्यासाठी खूप खूप थँक्यू. मराठी साहित्य विश्वातील घडामोडी आम्ही अशाच आपल्यासमोर घेऊन येणार आहोत. आपण जर प्रकाशक, लेखक असाल तर आम्हाला आपल्या नव्या पुस्तकांबद्दल स्क्रीनवर दिसणाऱ्या ईमेलवर नक्की कळवा. आम्ही आमच्या संपादकीय मंडळाच्या सल्ल्यानं आपल्या पुस्तकाची अवश्य नोंद घेऊ. तसंच साहित्य, संस्कृती क्षेत्रातील काही घटना, महत्त्वाच्या नोंदी आणि या सगळ्यांचाही समावेश या कार्यक्रमात करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तुमच्या प्रतिक्रिया, सूचनांचं स्वागत आहे. तर आता इथेच थांबतो. पुन्हा भेटूया पुढच्या आठवड्यात.